नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड। तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट। तर मित्रांनो, पीक विमा संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट आलेले। खरीप पीक विमा 2023 संदर्भात ही एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे। उर्वरित पीक विमा जे आता 2 दिवसांमध्ये सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अंतर्गत एक बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण अपडेट जे पीक विमा कंपनीला दिलेले आदेश देण्यात आलेले। संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघूया। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया। तर मित्रांनो, बघितलं तर बीड जिल्ह्यातील खरीप हंगाम 2023चा उर्वरित पीक विमा तातडीने वितरित करण्यात यावा असे या ठिकाणी सूचना कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून आज देण्यात आलेला आहे। आज दिनांक 24 जुलै 2024 रोजी जे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी त्याचबरोबर बुलढाणा, यवतमाळ या जिल्ह्यातील आणि विविध जिल्ह्यातील प्रलंबित पीक विम्याबाबत आज कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयामध्ये एक बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये बीड जिल्ह्यात खरीप हंगाम 2023 मध्ये अग्रिम पीक विमा 25% प्रमाणे वितरित झालेल्या पीक विमा नंतर उर्वरित नैसर्गिक आपत्ती नुकसान व अंतिम पीक कापणी प्रयोगानंतर सरासरी उत्पन्नात झालेली घट यातील फरक रक्कम हा पीक विमा कंपनी संबंधित पीक विमा कंपनीने तातडीने या ठिकाणी शेतकऱ्यांना अदा करण्यात यावा असं सूचना या ठिकाणी देण्यात आलेली आहे। या संदर्भात कंपनीने तयार केलेल्या अहवालाची या ठिकाणी पुनर्तपासणी करण्यात यावी आणि तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे पीक विमा रक्कम अदा करण्यात यावी असे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि संबंधित पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी देण्यात आलेले आहे। बीड जिल्ह्यासह बुलढाणा, यवतमाळसह विविध जिल्ह्यातील प्रलंबित पीक विमा याबाबत आज कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली आज एक मंत्रालयात बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये ते या ठिकाणी बोलत होते। काही ठिकाणी पीक नुकसानीबाबतची माहिती विमा कंपनीस उशिरा मिळाली असल्याचे कंपनीच्या वतीने या ठिकाणी सांगण्यात आलेले आणि यावेळी संबंधित नुकसानींच्या अहवालाची बारकाईने पुनर्तपासणी केली जावी। त्याचबरोबर अंतिम पीक कापणी प्रयोगानंतर द्यावयाचा अंतिम रक्कम निश्चित करताना सरासरी उत्पन्न आणि अन्य निष्कांच्या योग्य पद्धतीने विचार व्हावा अशा सूचना देखील धनंजय मुंडे यांनी दिलेल्या आहेत। या बैठकीस या ठिकाणी कृषी संचालक विजयकुमार आवटे तसेच कृषी विभागातील अधिकारी आणि पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी आदी या ठिकाणी उपस्थित होते। खरीप हंगाम 2023 मध्ये बीड जिल्ह्यातील 18,51,000 अर्जाद्वारे शेतकऱ्यांनी या ठिकाणी पीक विमा योजनेमध्ये सहभाग घेतलेला होता। आतापर्यंत 391,97,00,000 एवढी रक्कम जी आहे पीक विमांची त्या जिल्ह्यांना मंजूर करण्यात आली असून त्यापैकी 228 कोटी रुपयांचे वितरित या ठिकाणी करण्यात आलेले। उर्वरित 67 कोटी रुपये जे आहेत वितरण सुरू आहे। स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि अंतिम अहवाल यानुसार रकमेत आणखी वाढ होऊ शकतो। तर अशा प्रकारे बघितलं तर बीड जिल्ह्यामध्ये 391 कोटी 97 लाख एवढी रक्कम मंजूर करण्यात आलेली, त्यापैकी 328 कोटी रक्कम या ठिकाणी वितरित सुद्धा करण्यात आलेली। 67 कोटी 12 लाख एवढी रक्कम जी आहे सध्या वितरण चालू आहे। अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम वाटप करणे सुरू आहे आणि जे उर्वरित शेतकरी आहेत त्यांना लवकरच ही रक्कम खात्यामध्ये जमा होतील। आणि तर अशा प्रकारे बघितलं तर आजचा आपला पीक विम्यासंबंधी एक महत्त्वपूर्ण अपडेट होता। अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा। धन्यवाद।